कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळजा, तुला हे लग्न करावं लागल। उगाच तमाशा करू नकोस। हे बघ, घराण्याच्या इज्जतीचा पण विचार करा। यात कसली आली इज्जत? असं रेड्यासोबत लग्न लावून आपल्या निंबाळकर फॅमिलीची इज्जत शाबूत राहणार आहे असं वाटतंय का तुला? हे सगळं ना मला डॅडींना सांगायचंय। फोन दे तुझा, मला डॅडींना सांगू दे। हे बघ, मी त्यांना सांगितलंय आणि त्यांचा होकार या लग्नासाठी। तुझ्या सुखी संसारापलीकडे, सौभाग्यापलीकडे अजून काय पाहिजे त्यांना? कसलं सौभाग्य? माझं लग्न अजून झालेलं नाहीये आणि अशा विधवा योगावर माझा अजिबात विश्वास नाहीये। मी हे लग्न करणार नाहीये, जे व्हायचं ते होऊ दे। तुळजा, असं नको बोलूस। लग्नाच्या पत्रिका सगळे वाटून झाल्या, आता हे लग्न होणार। पण तुझ्याशी लग्न करून आमच्या सत्यजीतचा जीव धोक्यात नाही घालू शकत आम्ही। आणि हे लग्न जर मोडलं तर समाजात जालिंदररावांची काय इज्जत राहील याची कल्पना आहे का तुला? आणि माझ्या इज्जतीचं काय? तुम्हाला तुमच्या भावाची इतकीच काळजी आहे तर दुसऱ्या कोणाशी तरी लावून द्या ना त्याचं लग्न। हे बघ पोरी, आता आम्हासनी जास्त शिकवू नगस। अगं, आम्ही तुझ्या जीवाच्या भल्यासाठी, तुझ्या घरच्यांच्या जीवाच्या भल्यासाठी करतोय, नाही समज? नाही तर माझ्या नातवाला काय 56 पोरी मिळतील, कळलं तुला? जरा समजवा तिला। हे बघा, मी हवं तर माफी मागते तिच्या वतीनं, हो पण हे असं जनावराशी लग्न, माझ्या पोरीच्या आयुष्याचा असा खेळ करू नका। वय, आम्हाला बी समजतंय की सगळं, मुद्दाम थोडंच करतोय। अहो, दोन्ही कुटुंबाच्या भल्यासाठी चाललंय ना समज मग। हो पण हे सगळं असं, तिच्या मनाचा जरा तरी विचार करा। करू, तिच्या मनाचा बी विचार करू। नवऱ्याला सांगा तुमच्या, हे लगीन मोडलं। जरा समजवा तिला। हे बघा, मी हवं तर माफी मागते तिच्या वतीनं, हो पण हे असं जनावराशी लग्न, माझ्या पोरीच्या आयुष्याचा असा खेळ करू नका। वय, आम्हाला बी समजतंय की सगळं, मुद्दाम थोडंच करतोय। अहो, दोन्ही कुटुंबाच्या भल्यासाठी चाललंय ना समज मग। हो पण हे सगळं असं, तिच्या मनाचा जरा तरी विचार करा। करू, तिच्या मनाचा बी विचार करू। नवऱ्याला सांगा तुमच्या, हे लगीन मोडलं। नाही नाही, हे लग्न मोडणार नाही। हे बघा, तुम्ही म्हणाल तसंच होईल। मी पण बघतो की कशी लग्नाला उभी राहत नाही। शत्रू, शत्रू सोड मला, शत्रू। शत्रू, शत्रू हात सोड माझा, शत्रू, 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 शत्रू दारू उघड, शत्रू, शत्रू दारू उघड, शत्रू प्लीज दारू उघड, शत्रू दारू उघड प्लीज, शत्रू तो। हे काय होतंय माझ्या आयुष्यात? हे काय होतं? सूर्या, सूर्या
कुठे आहेस तू? आता मला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे सूर्या. कुठे आहेस तू? ठीक आहे. पुढे तू जिऱ्याच्या डब्यात मोहरी ठेवली. हा, कारण तू आधी मोहरीच्या डब्यात जिरं ठेवलं, म्हणून मी जिऱ्याच्या डब्यात मोहरी ठेवली. पुढे आपली कंपनी पॉलिसी काय सांगती? काय? चुका काढायच्या नाहीत, चुका सुधारायच्या. मग आता आपल्याला या बरण्या अशा खाली वाटावं लागतील आणि इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करावं लागेल. रिलॅक्स. आपण एक काम करू. काय? जिराच्या बरणीत जिरं आणि मोहरीच्या बरणीत मोहरी. हा, कशी वाटली आयडिया? हा, बेस्ट आहे. सूर्या दादाचा बोल. हा, सूर्या दादा बोल. हा, अरे लिहून दिलेलं सगळं सामान घेतलंय, अजून काय राहिलं नाही ना? असं काय जे चिठ्ठीत लिहिलं नव्हतं असं? नाही सूर्या दादा, जे लिहिलंय ना तेवढंच आणायचंय. हा हो, उधारी झाली का वसूल? अरे दादा, उधारी वसूल करूनच इथं आलोय. नको काळजी करू. आणि आम्हाला माहितीये, उधारी जर वसूल नाही झाली तर राजू तुला घरात घेणार नाही. हा, तिनं मला घरात घेतलं नाही ना, तर तुम्हाला दुकानात उभं करणार लक्षात ठेवा. हा, दुकानाकडे लक्ष द्या आलो मी. हा हा, तिचे नाव बदल. दादाच एक काय कळतच नाही. अरे वा आई, तू कशी समजूतदार आहेस बघ. तुझं नाही ना असंच वागलं पाहिजे. माझ्या डॅडींचे सगळे गुण आलेले. तसं आहे ना, तुझ्यातले वाईज गुण तुळजामध्ये आले असते ना तर किती बरं झालं असतं ना. तुळजा बहीण आहे तुझी, जरा तरी तिच्या मनाचा विचार कर. माणसाच्या मनाचा विचार नसतो करायचा, त्यांच्याकडनं होणाऱ्या फायद्याचा विचार करायचा असतो. त्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही ना. ही डॅडींची शिकवण आहे. आत्ताच बोलणं झालंय त्यांच्याशी. त्यांनी सांगितले, या रामबाजींनी जरी सांगितलं ना की इस्तवर चालायचं, तरी चालायला लावा म्हणलेत. हे आमदार शशिकांत सरनोबतांचं घर. इथं लग्न आहे? हो. अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. इथे जे लग्न आहे ना त्याला अजून वेळ आहे. ते सत्यजितरावांचा बड्डे आहे ना, म्हणून तुम्हाला बोलला असेल. अरे बड्डेला माझं काय काम? शशी साहेबांनी स्वतः फोन करून मला बोलवलं. मला म्हणाले लग्न लावायचं आहे, अर्जंट या. आज कोणाचं लग्न लावतात? त्याच्या मनात आलं ना तर तो आज आत्ताच्या आत्ता माझ्याशी लग्न करायला मागे पुढे बघणार नाही. आणि मला नाही करायचंय त्याच्याशी लग्न. सत्यजितचं खरंच आज तुळजाशी लग्न लावतात काय? सत्यजित ना गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे का तिचा? तिनं लग्न लावलं तर तुळजाचं काय होईल? मी तुळजा आणि सिद्धार्थला वचन दिलंय तुमचं लग्न लावून देणार म्हणून. नाही नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. याच्या तावडीतून तुळजाला वाचवलं पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.